देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। बढ़ती मांग और सीमित संसाधन, मुंबई की पानी समस्या गहराती हुई। मुंबई लगातार बढ़ते शहरीकरण और पुरानी इमारतों की जगह हाई राइज इमारतों के निर्माण ने मुंबई में पानी की मांग को तेजी से बढ़ा दिया है। मुंबई की जलापूर्ति करने वाले 7 जलाशय मानसून में 100% भर जाते हैं। इसके बावजूद यदि पानी की मांग के अनुसार दिया जाए तो मार्च के पहले सप्ताह तक ही पानी बचता है। ऐसे में बीएमसी जल विभाग को हर साल पहले से योजना बनानी पड़ती है ताकि मई तक पानी उपलब्ध रह सके। वर्तमान में मुंबई, ठाणे, भिवंडी और जलाशयों के आसपास के गांवों को मिलाकर प्रतिदिन 4137 मिलियन लीटर पानी सप्लाई किया जाता है, जबकि मांग 4600 मिलियन लीटर की है। केवल मुंबई में ही 3952 एमएलडी पानी पहुंचने के बावजूद मांग पूरी नहीं हो रही है। इस कमी के कारण कई वार्डों में जल संकट और शिकायतें बढ़ती जा रही हैं। बीएमसी जल विभाग के चीफ इंजीनियर पुरुषोत्तम मालवदे ने बताया कि तेजी से बढ़ती जनसंख्या, झोपड़पट्टियों के पुनर्विकास और हाई राइज इमारतों के निर्माण ने मांग को और बढ़ा दिया है। यदि आवश्यकता के अनुसार सप्लाई दी जाए तो मार्च तक ही पानी खत्म हो जाएगा। योजनाबद्ध वितरण से पानी मई तक चल पाता है, लेकिन उसके बाद राज्य सरकार के रिजर्व कोटे से पानी खरीदना पड़ता है, जिसकी कीमत कई गुना अधिक होती है। उस दौरान 10% पानी कटौती लागू करनी पड़ती है। साथ ही पाइपलाइन फटने और रिसाव के कारण 25% पानी बर्बाद हो जाता है। मुंबई में सबसे ज्यादा पानी की आपूर्ति पूर्व विभाग में अंधेरी पूर्व इलाके को होती है, जहाँ रोजाना 270 एमएलडी पानी सप्लाई किया जाता है। पूर्व और पश्चिम मिलाकर इन दोनों वार्डो में 480 एमएलडी जलापूर्ति होती है। वार्ड ए, सी और डी को कुल 250 एमएलडी, जी उत्तर और जी दक्षिण को 160 एमएलडी, बी और सी वार्ड को 55 एमएलडी, ई वार्ड को 75 एमएलडी और अन्य वार्डों में 100 से 150 एमएलडी पानी दिया जाता है। इसके अलावा ठाणे महानगर पालिका को 120 एमएलडी, भिवंडी को 45 एमएलडी और आसपास के गांवों को 20 एमएलडी पानी की सप्लाई होती है। मुंबई की जलापूर्ति व्यवस्था को स्थिर बनाए रखने के लिए पिछले कई वर्षों से नए जलाशयों की मांग की जा रही है। फिलहाल पिंजाल और गारगाई प्रोजेक्ट योजना स्तर पर है। बता दें कि गारगाई प्रोजेक्ट के लिए वन और वाइल्ड लाइफ विभाग की अनुमति का इंतजार है, क्योंकि पेड़ों की कटाई के बदले नए पेड़ लगाने के लिए जमीन उपलब्ध नहीं हो पा रही है। वहीं समुद्र के खारे पानी को शुद्ध करने की योजना अभी टेंडर प्रक्रिया में है। इस साल मानसून में मुंबई के 7 जलाशयों में 98% से ज्यादा पानी भरा है। 14,47,363 मिलियन लीटर क्षमता वाले जलाशयों में शुक्रवार सुबह तक 14,24,164 मिलियन लीटर पानी जमा हुआ था, जो पिछले 2 वर्षों से अधिक है। बीएमसी जल विभाग के चीफ इंजीनियर पुरुषोत्तम मालवदे का कहना है कि मुंबई में पानी की कमी को देखते हुए हम लगातार नागरिकों से पानी बचाने का आह्वान करते हैं। जब तक जलापूर्ति के नए स्रोत तैयार नहीं होते हैं, बूंद बूंद पानी बचाना ही सबसे बड़ा समाधान है। अब आइए देखते हैं जस्टिस 24 न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। 7 डैम से पानी दिया जाता है, उसमें से 2 डैम्स है मुंबई में स्थित है, तुलसी और विहार। हालांकि वो बहुत छोटे डैम्स है, मगर मेजर डैम्स है वो आउटसाइड सिटी डिवीजन में। मोड़क सागर ये 120 किलोमीटर अवे फ्रॉम मुंबई है और इससे भी ज़्यादा अपर वैतरना और मिडल वैतरना धरण है। मुंबई की जो प्रतिपूर्ति है 7 डैम से होती है, उसमें से 5 बीएमसी के ओनरशिप के और 2 राज्य शासन के, अपर वैतरना और भादसा। रफली देयर आर 2 सिस्टम्स, वैतरना सिस्टम और भादसा सिस्टम, दोनों में से 50-50% प्रतिपूर्ति की जाती है। वैतरना सिस्टम में अपर वैतरना, मिडल वैतरना, मोड़क सागर और तांसा डैम, और भादसा डैम सबसे बड़ा है, उसमें से 50% मुंबई का रिक्वायरमेंट फुलफिल किया जाता है। तो वैतरना सिस्टम का पानी भांडुप कॉम्प्लेक्स में लेके जाके वहाँ ट्रीट किया जाता है। वहाँ 2 प्लांट है, 900 एमएलडी का और 1810 का। ऐसा कंबाइंड फैसिलिटीज 2810 मिलियन लीटर। 2 छोटे प्लांट है, विहार और तुलसी, उनका कैपेसिटी 90 और 10 18 मिलियन लीटर पर डे है। और भादसा का ट्रीटमेंट पांजरापोल में होता है, वहाँ से ईस्टर्न सबब और ईस्टर्न पार्ट ऑफ सिटी ये कैटर किया जाता है, और भांडुप कॉम्प्लेक्स से एंटायर वेस्टर्न सबब के 9 वार्ड और सिटी के जी साउथ, जी नॉर्थ, बी वार्ड, सी वार्ड और ए वार्ड, ऐसा एंटायर मुंबई कवर किया जाता है। अच्छा, जो बीएमसी का पानी है उसमें से हम लोग भिवंडी को भी अराउंड 45 एमएलडी पर डे सप्लाई करते हैं। टीएमसी को लगभग 115 मिलियन लीटर पानी सप्लाई करते हैं
और एनरूट विलेजेस जहां हमने पाइपलाइन बिछाई है मुंबई को पानी कन्वे करने के लिए, उनका एज ए सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हम लोग लगभग 20 से 25 मिलियन लीटर पानी उनको भी सप्लाई करते हैं। उसका सेपरेट पॉलिसी है, उसके तहत पानी उनको भी दिया जाता है। एंटायर मुंबई में एचई डिपार्टमेंट में लगभग 700 इंजीनियर्स कार्यरत है जो डैम से लेके कंज्यूमर तक पानी सप्लाई करने तक सब वेरियस एक्टिविटीज़ देखते हैं, जिसमें डैम का ऑपरेशन मेंटेनेंस है, ट्रंक मैन का मेंटेनेंस है, ट्रीटमेंट प्लांट से पांजरापोल, भांडुप, विहार और तुलसी का जो नेटवर्क है वाटर का, डैम से लेके ट्रीटमेंट प्लांट, प्राइमरी नेटवर्क लगभग 450 किलोमीटर लेंथ का है। इसमें 3-3 मीटर डायामीटर के पाइपलाइन है और इसके अलावा अंडरग्राउंड टनल भी है। गुंदवली टू भांडुप कॉम्प्लेक्स 5.5 मीटर डाया है उसका। तो ये प्राइमरी नेटवर्क है। सेकेंडरी नेटवर्क है ट्रीटमेंट प्लांट से लेके सर्विस रिजर्वायर। ऑल ओवर मुंबई में हिल रिजर्वायर से जैसे कि बोरीवली, मालाड, वेरावली, मलबार हिल, पाली हिल रिजर्वायर, भांडुप रिजर्वायर, रावड़ी रिजर्वायर, हॉसबेरी रिजर्वायर, भंडारवाड़ा रिजर्वायर, ऐसे 27 लोकेशन पे सर्विस रिजर्वायर। ये सेकेंडरी नेटवर्क है, वाटर ट्रीटमेंट प्लांट टू सर्विस रिजर्वायर। ये भी अराउंड 450-500 किलोमीटर है। और सर्विस रिजर्वायर से कंज्यूमर तक जाने वाला जो नेटवर्क है उसमें 4 इंच से लेके 1800 mm डाया तक डायमीटर है, वो लगभग 5000 किलोमीटर है। तो इसका ऑपरेशन मेंटेनेंस, उसके लिए मेंटेनेंस विंग है। कुछ ऑगमेंटेशन करना पड़ता है पाइपलाइंस वगैरह एज पर रिवाइज डिमांड। डेवलपमेंट काफ़ी चल रहा है मुंबई में, तो एग्जिस्टिंग वाटर मेंस कम पड़ता है, वहाँ उसका साइज बढ़ाने के लिए प्लानिंग किया जाता है। और हमारा कंस्ट्रक्शन डिपार्टमेंट उनके थ्रू ये विकास के काम किए। अवैध कनेक्शन बहुत तेजी से है जिसमें पानी बहुत चोरी की जाती है, कितनी कार्रवाई होती है कितने वर्षों में? अवैध कनेक्शन के खिलाफ कार्रवाई के लिए हमारे 24 वाटर वर्क्स के कार्यालय, हर एक वार्ड में एक यही वाटर वर्क्स के अंडर, उनके अंडर सब इंजीनियर, जूनियर इंजीनियर, मुकादम, मिस्त्री, ये सब स्टाफ रहता है। अनऑथराइज कनेक्शन डिटेक्ट हो गया उसके ऊपर कार्रवाई की जाती है और तुरंत वो कट ऑफ किए जाए। जैसा कि पहली बार नहीं है कि बारिश की वजह से सारी झीलें भर गई, इससे पहले भी बहुत बार ऐसे हुआ है, लेकिन फिर भी ये मई के महीने में बारिश मतलब जो पानी फुल हो जाता है उसके बाद भी ऐसे समस्या सामने आती है जहाँ पे पानी की किल्लतें होती हैं। देखिए, मैंने थोड़ी देर पहले ये नमूद किया कि मुंबई की आज की डिमांड 4600 मिलियन लीटर्स पर डे है, यानी मुंबई का जो पवई लेक है उतना डेली वाटर सप्लाई मुंबई में किया जाता है, उतना कैपेसिटी का पानी। और अपना जो आज की डेट में 7 डैम्स है उसका फुल कैपेसिटी होने के बाद भी, ओवरफ्लो होने के बाद भी जो साल भर उसका नियोजन करना पड़ता है, उसके हिसाब से हम लोग 4000 मिलियन लीटर पर डे पानी दे सकते हैं। यानी डिमांड और सप्लाई में गैप है, उसकी वजह से पानी की किल्लत कहीं कहीं हैग एंड एलिवेटेड एरिया में हो जाती है। इसके लिए हम लोग नया प्रोजेक्ट्स प्लान किया है, जैसे कि गारगाई धरण, निक्षारीकरण प्रकल्प, वो होने के बाद इसमें रिलीफ मिल सकता है। तो लगता है कि आपको जो पानी लीकेज होता है उसका एक असर पड़ता है इसके ऊपर? डेफिनेटली असर पड़ता है, मगर उसके लिए भी हमारी कोशिश है कि हर एक वार्ड में हमने वाटर डिस्ट्रीब्यूशन इम्प्रूवमेंट प्लान के तहत एजेंसीज नियुक्त की है। जहाँ भी लीकेज की कंप्लेन आती है इमीडिएटली विदिन 24 आवर्स हम लोग इसको अटेंड करते हैं ताकि वेस्टेज ना हो। सर, हर साल एक समस्या आती है कि गंदे पानी की समस्या और पानी में बास आने की समस्या, तो इसके लिए क्या कदम उठाए जा रहे हैं? देखिए, मुंबई की सिस्टम कंटिन्यूस सिस्टम नहीं है, इंटरमिटेंट सप्लाई। एंटायर मुंबई में 24 घंटा पानी दे नहीं सकते, इतना पानी नहीं अपने झीलों में। इसके लिए एंटायर मुंबई को लगभग 250 जोन्स में डिवाइड किया है और पर्टिकुलर टाइम में वो पानी दिया जाता है। जब नॉन सप्लाई आवर्स रहता है तो पाइपलाइन खाली रहती है,
खाली रहती है तो उस टाइम कुछ लीकेज रहेगा तो निगेटिव प्रेशर क्रिएट होके जो बाहर का पानी है वो अंदर घुस जाता है। जब सप्लाई टाइम चालू रहता है अंदर का पानी की प्रेशर की वजह से बाहर का पानी इनफिल्ट्रेट नहीं हो सकता, मगर जब वो खाली रहती पानी की लाइनें तब इनफिल्ट्रेशन होता है। इसके लिए हम लोग जैसे भी कंप्लेन आता है तो तुरंत वहाँ एरिया का इन्वेस्टिगेशन किया जाता है, कहाँ लीकेज है वो डिटेक्ट किया जाता है और वो रेक्टिफाई। साहब, पी उत्तर विभाग, आर साउथ, आर दक्षिण ऐसे क्षेत्र हैं जहाँ पे सर्विस स्टेशन में मेन लाइन में जोड़ करके और सर्विस गाड़ी धोई जाती है। ऐसे बहुत से कंप्लेन नगर सेवकों ने भी किया, स्थानीय लोगों ने किया, फिर भी कार्रवाई नहीं होती, क्यों? देखिए, ऐसा कोई भी कंप्लेन आता है वार्ड की तरफ तुरंत कार्रवाई की जाती है। अगर आपके पास कोई स्पेसिफिक लोकेशन है तो राइटिंग में एक कंप्लेन मेरे पास दीजिए, मैं इंसिस्ट करूंगा। जैसा कि जानते सर, इसमें माफिया लोग जुड़े होते सर, अप्पापाड़ा क्षेत्र है, ऐसे इसमें माफिया है पूरे, ऐसे लोगों से लड़ने के लिए क्या करेंगे? अभी कोई आता है सामने तो उनको चुनौती लेना पड़ता है सर। देखिए, जो भी ऐसी कंप्लेन आती है तुरंत कार्रवाई की जाती है। वहाँ माफिया या कोई ऐसा भेदभाव नहीं होता। जनरल पब्लिक भी कोई इलीगल कनेक्शन लेती है तो उसके ऊपर जो तालाब है इससे कई मुंबई के कितनी हजार लोगों को पानी तानसा जो तालाब है इससे लगभग 655 MLD पानी यहाँ से मिलता है हमें। वो मुंबई के लगभग 15% पानी की आपूर्ति करता है, तो ये काफ़ी महत्वपूर्ण है। और ये मुंबई के बाहर का BMC का सबसे पुराना, मतलब 130 साल पुराना ये डैम है। सर, तंसा में कितने लोग ऐसे वन विभाग में जो बचे हैं जिसे शिफ्ट किया जाएगा, जैसे कि बोल रहे थे ना? तानसा डैम बनने के बाद यहाँ के परिसर को देखते हुए उसे वन घोषित कर दिया गया है, वन अभयारण्य घोषित कर दिया गया है। और ये वाइल्ड लाइफ सेंचुरी होने के बाद अभी हम लोग जो गारगाई प्रोजेक्ट करेंगे उसमें गारगाई प्रोजेक्ट के अंतर्गत 2% जो ज़मीन है तानसा अभयारण्य वो अफेक्ट होने वाली है, तो उसका हम फ़ायदा लेते हुए और इस अभयारण्य को और समृद्ध बनाने के लिए हम लोग जो उत्तरी भाग जो है इस अभयारण्य का वो पूरी तरह से मानव विरहित करने के लिए जो 2 गांव बाधित हो रहे हैं गारगाई से, उसके अलावा 4 जो अबाधित गांव हैं उन्हें भी हम पुनर्वसित करने की कोशिश करें। जैसा कि जानते हैं सर कि इसमें आतंकवादियों ने तरह तरह के हथकंडे अपनाए, जैसे पहली बार समुद्र के द्वारा पहुंचने का, इस तरह से कुछ लोगों ने पता वो पानी द्वारा भी कुछ हानि पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। ऐसे लोगों की सुरक्षा के लिए आपने क्या तैयारी की? ऐसी सुरक्षा के लिए हम काफ़ी सतर्क हैं। आप देख रहे होंगे यहाँ पे CCTV का पूरा नेटवर्क है, यहाँ पे हमारी सिक्योरिटी रहती है। उसके अलावा मुंबई के अंतर्गत जो पानी आएगा वो हम स्टेज वाइज पूरी तरह से अंडरग्राउंड कर रहे हैं, जो ज़मीन के नीचे लगभग 300 फीट नीचे से जा रहा है। हम उस कड़ी में हम लोगों ने 100 किलोमीटर के जो टनल्स है, वाटर टनल्स, वो कंप्लीट कर चुके हैं और 45 किलोमीटर के वाटर टनल्स प्रगति में है। तो वो हानि को कम करने की हम कोशिश कर रहे हैं, ऐसे कोई वाकया ना हो इसकी कोशिश जारी है। लेकिन एक मेरा लास्ट क्वेश्चन ये है कि पानी बचाने के लिए आपने कई योजना बनाई है, और भी कोई ऐसा आपने वो किया जिस तरह से कि आज कंक्रीट किए जा रहे हैं, कंक्रीट में बहुत ऐसे टूट जाते हैं जिसमें रिपेयर करने में काफ़ी परेशानी होती है, ऐसे कुछ आपने तैयार किए? उसमें निरंतर सुधार जो हो रहे हैं, तो उसके हिसाब से हम लोग जो अलग अलग योजनाएं वो कर रहे हैं, उसमें रिपेयरिंग की भी उपाय योजनाएँ बदल रहे हैं। हमें कंक्रीट रोड के लिए अलग कटिंग मशीन्स है वो लाई है, ताकि हम जल्द से जल्द अगर लीकेज कहीं मिलता है तो 48 से 72 घंटे के भीतर हम उसे रिपेयर कर सकते हैं। जिस तरह से आज पूरे पत्रकारों को आपने बुलाया है तो क्या संदेश देना चाहते हैं? मुंबई के लिए जल ही जीवन है, जल का महत्व कितना है, मुंबई को पानी कहाँ से आता है और कितनी तकलीफों और कितनी मैनपावर उसमें लगती है, ये सब मुंबईकरों को पता चले और मुंबईकरों में जागृति पैदा हो और पानी का एक एक बूंद बचाने की कोशिश हो। ये इस अभियान के तहत हम लोगों ने पत्रकारों का एक अभ्यास द्वारा 7 तालाब आते हैं, 7 तालाबों की क्या स्थिति है इस वक्त? 7 तालाब अभी लगभग पूर्ण क्षमता में है, 99.70% भर चुके हैं, यानी कि पूरे लगभग पूरे भर चुके हैं।
वर्ष के पूरे अगले वर्ष पूरा पानी कम नहीं पड़ेगा? इस वर्ष के लिए पूरा पानी पर्याप्त रहेगा। अगर मई या जून महीने में बारिश देरी से आती है तो हम रिजर्व कोटा से पानी ले लेंगे। 2026 तक के लगभग जनवरी तक के लिए पानी है। हाँ है। धन्यवाद। इस तरह से वाटर डिपार्टमेंट ने जिस तरह से मेरे कई सवालों को बहुत बात से जवाब दिया है, और जैसा कि मैंने आज पूरे पत्रकार समाज के मीडिया को बुला करके उन्होंने जो 7 तालाब हैं, 7 तालाबों के बारे में उन्होंने जानकारी दी। इसके साथ साथ जिस तरह से आतंकियों द्वारा कई तरह से हथकंडे अपनाए जाते हैं, पानी के बचाव के लिए भी बहुत तरह के हथकंडे अपनाए जा रहे हैं, और पुलिस प्रशासन से लेकर सभी जो कि चौकन्ने हैं। आइए हम चलते हैं और लोगों से कुछ बात करते हैं। जय महाराज। भंडारवाडा, मलबार, वेस्टर्न सबबला वेरावली आहे, बोरिवली आहे, मालाड आहे, पालीगल रिझर्वायर आहे, वरळीला आहे, असे सर्व्हिस रिझर्वायर सर आपले। आणि तिथनं मग टर्शरी नेटवर्कनुसार कंझ्युमरपर्यंत पाणी पोहोचेल। आता डॅम्स पासून ट्रीटमेंट प्लांटला हे आपलं प्रायमरी नेटवर्क असतं, त्यामध्ये मोठ्या मोठ्या डायाच्या पाईपलाईन साधारणतः 3 मीटर डायाच्या आणि टनेल्स आहेत। हे नेटवर्क 450 किलोमीटर आहे। सेकंडरी नेटवर्क म्हणजे ट्रीटमेंट प्लांट पासून ट्रीटमेंट प्लांट टू सर्व्हिस रिझर्वायर, जे 27 रिझर्वायर आहे, हे साधारणतः 400-450 किलोमीटरचं आहे। यामध्ये पण टनेलचा काही आहे, टनेल्स पण आहेत। ॲज ऑन टुडे आपल्या जवळपास 90 किलोमीटरच्या टनेल फंक्शनल आहेत, आणि आणखी 20 किलोमीटर टनेलवर काम चालू आहे WCP डिपार्टमेंट। टर्शरी नेटवर्क म्हणजे सर्व्हिस रिझर्वायर पासून कंझ्युमर पर्यंत जे काय अगदी 4 इंचापासून ते 1200-1800 mm डायाचं नेटवर्क आहे, ते टर्शरी नेटवर्क, ते जवळपास 5000 किलोमीटर। डिपार्टमेंटचा विचार केला तर पूर्ण म्हणजे 12 डेप्युटी हायड्रोलिक इंजिनियर्स आहेत आमच्या इकडे, जे OC डिव्हिजन आहे, डॅम आणि एंडरूट फ्रंटमेन आहे, याची जबाबदारी पूर्ण आमचे डेप्युटीची ऑपरेशन आता जे पराग शेठ साहेब इंट्रोड्यूस केले त्यांनी ते पाहतात। त्या व्यतिरिक्त पांजरापोळला 2 डेप्युटी हायड्रोलिक इंजिनियर असतात, जे इसे पांजरापोळ ट्रीटमेंट प्लांट आणि मुंबई 3A प्लांट याचं परिरक्षण आणि ऑपरेशन मेंटेनन्स सगळं पाहतात। भांडूप कॉम्प्लेक्सला 2 ट्रीटमेंट प्लांट आहे, तिथे 2 डेप्युटी आहेत। त्यानंतर डिस्ट्रीब्युशनचं सिस्टीम अशी की झोनला 3 डेप्युटी हायड्रोलिक इंजिनियर्स आहेत, त्यापैकी आपले शेवाळे साहेब आहेत, असेच सिटीला आणि ईस्टर्नला आहे। त्यांच्या अंडर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, सब इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, म्हणजे डिस्ट्रीब्युशन अगदी वार्ड लेवलला 24 वार्डला 24 असिस्टंट इंजिनियर। या व्यतिरिक्त जे काही फ्युचर प्लॅनिंग करायचं किंवा इतर बाहेरच्या युटिलिटी त्यांना काही रिमर्क द्यायची वॉटर नेटवर्कच्या बाबतीत, ते डेप्युटी हायड्रोलिक इंजिनियर प्लॅनिंग सेल म्हणून डिपार्टमेंट आहे, ते पण शेवाळे साहेबच पाहतात। तर त्यामध्ये आमचं जे नेटवर्क आहे, आता एवढं मोठं फास्ट नेटवर्क आहे, बरंचसं नेटवर्क जुनं झालेलं आहे, काही डिलेपिडेटेड आहे, लिकेज होतात, ते वेळोवेळी बदलावं लागतं, काही कॉन्टॅमिनेशनचे इश्यू होतात, किंवा काही प्रोजेक्ट आले मेट्रो, मोनो, ब्रिज, यामध्ये काही डायव्हर्जन्स करावं लागतात, त्याचं प्लॅनिंग डिझायनिंग हे सगळं प्लॅनिंग डिपार्टमेंट होतं। तसंच नवीन जी आता लोकसंख्या वाढ होते त्या प्रमाणात एक्झिस्टिंग नेटवर्क कमी पडायला लागतं, तर हे नेटवर्क ऑगमेंटेशनचं काम सुद्धा त्यांच्या रिमार्क्सनुसार होतं, हे प्लॅनिंग सेक्शन। आता एवढं नेटवर्क सांभाळायचं म्हणजे त्याचं मेंटेनन्स आणि हे आलंच, त्यासाठी डेप्युटी हायड्रोलिक इंजिनियर मेंटेनन्स सेक्शन आहे काय, त्यांच्या अंडर ईस्टर्न वेस्टर्न सिटीला एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर्स आहेत, त्यामध्ये पण म्हणजे भासा धरणातलं पाणी सोडलेलं एक इसे वेअर आहे, पांजरापोळच्या पासून एक 8 किलोमीटर अंतरावर, तिथं आपण ते पाणी अडवलेलं आहे आणि तिथून पंपिंग करून ते पांजरापोळला आणतो। 2020 पैकी 1365 तिथं ट्रीट करतो पांजरापोळच्या ट्रीटमेंट प्लांटला। ते पाणी आपण तिथं MIMPRला एक मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायर आहे, त्यामध्ये चढवतो आणि तिथून बाय ग्रॅव्हिटी हे पाणी ईस्टर्न सबब
म्हणजे साधारणतः मुलुंड, भांडूप अप टू कुर्ल्यापर्यंत हायवेच्या अलाउन जे काही ईस्टर्न सब तिथं आणि सिटी मधला एफ साऊथ, एफ नॉर्थ, नंतर पुढं भंडारवाडा हे एंड तिथपर्यंत आपलं पाणी हे या सिस्टीमचं भातसा सिस्टीमचं आणि भांडूपला जे अर्ध पाणी आहे ते ट्रीट होत आहे. इथं 2 ट्रीटमेंट प्लांट येतं, एक 1910 MLDचा, दुसरा 900 MLDचा. साधारणतः 2810 MLD पाणी तिथं ट्रीट होतं. या व्यतिरिक्त बिहारला 90 MLD पाणी ट्रीट होतं, छोटा प्लांट आहे, आणि तुलसीला एक 18 MLD. भांडूप कॉम्प्लेक्सचं पाणी आपलं टनेल मार्फत बोरिवली टनेलला एक जातं, दुसरी मालाड टनेल आहे आणि तिसरी आपली जी वेरावळी आणि पुढं याला सिटीला जाणारी वाकोला शाप, माहीम शाप आणि तसं करत करत मलबार हिल रिझर्वायरला. भांडूप कॉम्प्लेक्सचं पाणी आपलं वेस्टर्न सबअर्ब पूर्ण कव्हर करतं, पूर्ण 9 वार्ड, आणि सिटीतला जी नॉर्थ, जी साऊथ, त्यानंतर सी वार्ड आणि डी वार्ड आणि ए वार्ड अशा पद्धतीनं आपण मुंबईला पाणी पुरवठा करतो. त्यामध्ये एकूण 4 ट्रीटमेंट प्लांट येतात, 2 भांडूप कॉम्प्लेक्सला आहे, एक बांद्रापूरला आहे आणि छोटे 2 विहार आणि तुलसीला. साधारणतः प्रत्येक ट्रीटमेंट प्लांटला आपले दिवसभर सॅम्पल्स चेक केल्या जातात, ट्रीटमेंटच्या बिफोर आणि आफ्टर, आणि वेगवेगळ्या पॅरामीटर, टर्बिडिटी, त्यानंतर आयर्न कंटेंट, डिझॉल्व सॉलिड, ते सर्व चेक केलं जातं आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेमध्ये तुमचं प्री क्लोरिनेशन असतं, ज्यामध्ये अल्गी आणि जे काही जीवजंतू ते डिसइन्फेक्ट केल्या जातात. त्यानंतर एक पॉली अल्युमिनियम क्लोराईडचा डोस दिला जातो आणि जे काही सस्पेंडेड सॉलिड ते सेटल करून आपण फिल्टर पेडमधून पास करतो. त्यामध्ये स्क्रीनिंग होतं, त्यानंतर क्लोरिनेशन करून आपण ते मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायरला स्टोअर करून पुढं सप्लायसाठी पाठवतो. सप्लाय करताना आपलं पोस्ट क्लोरिनेशन प्रत्येक रिझर्वायर जे सर्व्हिस रिझर्वायर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपलं पोस्ट क्लोरिनेशन होतं, जेणेकरून कन्झ्युमर पर्यंत पोहोचेपर्यंत मध्यंतरी काही कंटॅमिनेशन वगैरे झालं तर त्याची ती काळजी घेण्यात येते. त्यानुसार जे मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायर आहे टिओई आणि भांडूपला, तिथलं पाणी आपलं मुंबईतल्या 27 हिलवर सर्व्हिस रिझर्वायर आहे. त्यामध्ये खूप मोठ्या डायाच्या पाईपलाईन्स आहेत आणि एक्सपर्ट वर्क लागतं, ते इमर्जन्सी रिपेअर सेल मार्फत रिपेअर केलं जातं. प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही एक WDIP एजन्सी पण नेमलेली आहे, म्हणजे लिकेज झाले, कंटॅमिनेशन झाले, तात्काळ त्याची दुरुस्ती व्हावी, पाण्याचा उपयोग टाळावा आणि लोकांना शुद्ध पाणी मिळावं, हा उद्देशानुसार 24 वार्डामध्ये आम्ही एजन्सीज नेमलेल्या आहेत. म्हणजे एखादं व्हिजिबल लिकेज असलं, कंटॅमिनेशनची कंप्लेन आली की विदिन 24 आवर्स आम्ही ती रिझॉल्व्ह करतो. अशा पद्धतीनं एचई डिपार्टमेंटचं कार्य चालतंय. क्वालिटीसाठी प्रत्येक ट्रीटमेंट प्लांटला 24/7 मध्ये आमचे जे सॅम्पल्स टेस्ट केले जातात, त्याची क्वालिटी मॉनिटरिंग होतं. तसंच फील्डमध्ये 24 वार्डामध्ये रँडमली सॅम्पल घेतल्या जातात, कुठं कंप्लेन आले तिथले सॅम्पल घेतले जातात आणि ते टेस्टिंगला आमची जीनॉर्थला वॉटर टेस्टिंग लॅब आहे, त्या लॅबला टेस्ट केले जातात. त्यानुसार काही कंटॅमिनेशन असेल तर इंडिक जाऊन तिथलं इन्व्हेस्टिगेशन करून, काही लिकेज असेल, कुठं काही इन्फिल्ट्रेशन होत असेल नॉन सप्लायवरला, ते सोर्स शोधून तो तात्काळ दुरुस्त केला जातो आणि कंटॅमिनेशनच्या कंप्लेंट्स रिझॉल्व्ह केल्या जातात. सौरभ देशपांडे आपल्याकडे WSP डिपार्टमेंटकडून आलेले आहेत आणि मी स्वतः पराग शेठ, मी OC डिव्हिजनचा डेप्युटी एचई आहे आणि PRO डिपार्टमेंटचे तर आपण ओळखतच असाल. तर आपण आता सर्वप्रथम यावर्षीची जी परिस्थिती आहे ती एचई सरांकडून समजून घेऊ.
नमस्कार पत्रकार मित्रमंडळींनो, दरवर्षीप्रमाणे आपण अभ्यास दौरा अरेंज करत असतो. मला वाटतं दरवर्षी येणारे प्रतिनिधी तेच असतील किंवा काही नवीन आलेले असतील. दरवर्षी आपण जी काही पाण्याची सद्यस्थिती आहे ती नमूद करतो आणि तुम्हाला काही प्रश्न असतील त्याचं आपण प्रश्नोत्तराचं सेशन ठेवत असतो. तर आजच्या घडीला जे मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7 धरणं आहेत ती जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेली आहे. आजच्या घडीला 99% पाणी साठा जमा झालेला आहे. 7 धरणं आहेत नेहमी आपणची आहेत. 2 मुंबईमध्ये स्थित आहेत ज्यामध्ये तुलसी आणि विहार लेक आहेत आणि आउटसाइड सिटीमध्ये तानसा, मोडकसागर, मिडल वैतरणा, अप्पर वैतरणा आणि बादसा अशी एकूण 5 बाहेर आहेत आणि 2 मुंबईमध्ये. एकूण पूर्ण धरणं ओव्हरफ्लो झाल्यानंतर साधारणतः 14,47,000 मिलियन लिटर पाणी साठा जमा होतो. त्याचं आपण वर्षभरासाठी नियोजन करतो आणि त्या नियोजनानुसार पर डे आपण साधारणतः 4,000 मिलियन लिटरचं नियोजन करतो आणि ते पाणी पुरवठा वर्षभर पुरवतो. मुंबईची पाण्याची गरज खरं पाहता तर वाढलेली आहे. साधारणतः 4,600 मिलियन लिटर पाणी पर डे गरजेचं आहे. पण ॲज ऑन टुडे आपल्याकडं एवढा साठा उपलब्ध असल्यामुळे आपल्याला 4,000 तर 4,100 पर्यंत आपण पर डे पाणी पुरवठा करू शकतो. भविष्यातील वाढती लोकसंख्या, होणारा पुनर्विकास यासाठी आपण काही प्रकल्प नियोजित केलेले आहेत. त्या बाबतीत WSP डिपार्टमेंटचे एक अधिकारी आलेले देशपांडे साहेब, ते पण माहिती देतीलच तुम्हाला. पण मोठी सांगतो की भविष्यात आपण गारगाई धरण हे विकसित करणार आहेत. तिथून साधारणतः 440 मिलियन लिटर पर डे पाणी साठा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. या व्यतिरिक्त निक्षारीकरणचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. त्याची टेंडरिंग प्रोसेस प्रोग्रेसमध्ये मनोरीला आणि आणखी एक आपण वर्सोव्याला पण डेव्हलप करतोय साधारणतः 200 MLDचा. हे भविष्यातील नजीकच्या काळात डेव्हलप होणारे प्रकल्प आहेत. या व्यतिरिक्त पिंजाळ आणि दमणगंगा हे पण 2050च्या दृष्टीनं जी काही त्यावेळेस पाण्याची गरज वाढणार आहे ती साधारणतः 6,500 मिलियन लिटर होणार आहे. त्या दृष्टीने हे भविष्यातील प्रकल्प आहे. तर तुर्तास गारगाई आणि निक्षारीकरण प्रकल्प हे फास्ट ट्रॅकवर घेण्यात आलेले आहेत. गारगाईचे काही एन्व्हायरमेंट, वाईल्ड लाईफ आणि फॉरेस्टच्या NOC पेंडिंग आहेत, त्या प्रगतीपथावर आहेत. त्या एकदा मिळाल्यानंतर त्याची टेंडरिंग प्रोसेस चालू होईल आणि साधारणतः 4 ते 5 वर्षानंतर बांधकामाला लागतील. निक्षारीकरण प्रकल्प निविदा ऑलरेडी 2-3दा इन्व्हाइट झाल्या होत्या, पण प्रॉपर रिस्पॉन्स मिळाल्यामुळे ते परत रिइन्व्हाइट होते. आता ती प्रोसेस चालू आहे. हे जे मोठी सोर्सेस आहेत ते 2 याच्यात डिवाइड करायला काही हरकत नाही. एक वैतरणा सिस्टीम आहे, दुसरी भातसा सिस्टीम आहे. रफली 50-50% दोन्हीकडनं पाणी सप्लाय आपल्या मुंबईला होतो. वैतरणा सिस्टीम मध्ये अप्पर वैतरणा धरण आहे, त्याच्या खाली मिडल वैतरणा आहे आणि हे मोडकसागर आहे. त्या वरच्या 2 धरणाचं पाणी आपण इथं कलेक्ट करतो, या धरणाला अडवतो आणि इथनं आपली ट्रान्समिशन सिस्टीम मुंबईला जाते. यामध्ये ट्रंक मेन आहेत मोठ्या, म्हणजे 2750 mm, 3000 mm, 2500 mm डायाच्या. या व्यतिरिक्त जलबोगदा पण आहे. गोंदवली ते भांडूप 5.5 मीटर डायाचा आणि साधारणतः 70 ते 100 मीटर डेप्थला एक पाण्यासाठी जलबोगदा पण आहे. अशा पद्धतीने या सिस्टीमचं पाणी आपलं भांडूप कॉम्प्लेक्सला जातं. तिथं साधारणतः 2550 MLD पाणी पर डे जातं. यात आणि एक तानसा एक ऍडिशनल
हे 4 धरणं आणि भातसामधलं एक 600 MLD आपण इंजेक्ट करतो या सिस्टीममध्ये. असं साधारणतः 2550 MLD आपलं भांडुपला ट्रीटमेंट होतं. दुसरी सिस्टीम म्हणजे भातसा सिस्टीम, जी हायवेच्या त्या साईडला आहे, नाशिक हायवेच्या ईस्ट साईडला आहे. भातसा धरण राज्य शासनाचं आहे. आणि याशिवाय आपण कॉम्पेन्सेटरी एफॉरेस्टेशन म्हणजे पर्यायी वनीकरण देणं गरजेचं असतं. त्यासाठी सुद्धा जेवढं वनाची जमीन आपली बुडते, तर 658 हेक्टर जमीन वनाची बुडतीये, तेवढीच जमीन आपण वन खात्याला देणार आहोत. तिथे कॉम्पेन्सेटरी एफॉरेस्टेशन म्हणजे पर्यायी वनीकरण होऊ शकेल. आणि म्हणजे हे अतिरिक्त आहे, म्हणजे पर्यायी वनीकरण अधिक आपलं ट्रान्सप्लांटेशन दोन्ही होणार आहे. त्यामुळे झाडांची संख्या वाढणारच आहे, कमी होणार नाही. आपला जो भांडूप कॉम्प्लेक्सचा ट्रीटमेंट प्लांट जुना 78 ते 1980च्या दरम्यान झालेला होता, तो आता त्याची लाईफ बऱ्यापैकी संपत आलेली आहे. भविष्याच्या दृष्टीनं तो स्क्रॅप करण्यात आपण एक आता नवीन प्लांट बांधतोय. त्याची 2000 MLDचा त्याचं काम चालू झालेलं आहे आणि साधारणतः 5 ते 7 वर्षामध्ये ते काम कम्प्लीट होईल. तोपर्यंत हा जुना वापरण्यात येईल आणि एकदा हा नवीन झाला की मग हा नवीनवर स्विचवर होऊन तो जुना स्क्रॅप, ते एक ॲडिशनल काम चालू आहे. तिथेच बांधणार आहे का? तिथंच बांधतोय. भांडूप कॉम्प्लेक्सच्या आवारामध्येच काम चालू झालेलं आहे. आणि पांजरापोळला ॲज ऑन टुडे 1365 MLDचा प्लांट कार्यरत आहे. तिथे भविष्यातील पाण्याची गरज ओळखून आपण 910 MLDचा नवीन ट्रीटमेंट प्लांट बांधतो. आणि आता सांगितलं देशपांडे साहेबांनी, त्यानुसार एक पिसेला ॲज ऑन टुडे आपण 20 MLD पाणी पंप करू शकतो. त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी तिथे एक 450 MLDचा ॲडिशनल स्टेज ऑफ पंपिंग चालू आहे. म्हणजे आता अप्पर वैतरणा आणि भातसा दोन्ही अप्रूव्ह करून घेतो कोटा आणि जरूरत आहे त्याप्रमाणे वापरतो. लकीली यावर्षी आपल्याला पाऊस लवकर चालू झाला, त्यामुळे भातसामधनं काहीच वापरावं लागलं नाही. आपण 1,11,000 मिलियन लिटर अप्रूव्ह करून घेतला होता आणि अप्पर वैतरणामधून साधारणतः 67,000 अप्रूव्ह करून घेतला होता. पण फक्त अप्पर वैतरणाचा 2000 MLDच वापरावं लागलं आणि पाऊस सुरू झाला. मे मध्येच यावेळेस पाऊस सुरू झाला, त्यामुळे आपल्याला तो वापर करावा लागला नाही फारसा. अनधिकृत आपण जे आहे ना, अनधिकृतरित्या जे कनेक्शन्स वगैरे घेतलेले, तर त्यातून आपला किती वाया जाते, पाणी जातं ते किती असेल साधारण? तेच जे NRW म्हणतोय ना, नॉन रेव्हेन्यू वॉटर, त्याचं आपल्याला बिल मिळत नाही, ते साधारणतः 34%. त्यातलं सगळंच काही अनऑथराइज कनेक्शनचं नाहीये. त्यातलं लिकेजेस मध्ये एक 17% जातोय. सगळं मिळून आहे. काही बिलिंग एरर आहे, ऑल्टिमीटर असतात किंवा एखादं बिलिंग मध्ये काउंट होत नाही, असं पण त्यामध्ये हे होतंय. पण आपण त्याचं बिल आपल्याला BMC ला मिळायला लागलं आणि त्याचा परिणाम असा आहे की पूर्वी जो NRW 37% होता, तो 2-3% घटून आता 34%वर आला. असं हॅलो सर, आपल्या सोबतच आहे, सोबतच असं आहे. तिकडे एक मिनिट ऐकून तर घ्या. 2 गावं आपली पुनर्वसन करायची आहेत, 2 गावं बुडतायत. याशिवाय आपण अतिरिक्त 4 गावं जी आहेत ती संपादित करतोय आणि त्या लोकांना सुद्धा तानसा अभयारण्याच्या बाहेर आपण स्थलांतरित करतोय, जेणेकरून तानसा अभयारण्याचा नॉर्थकडचा भाग, उत्तरेचा भाग कम्प्लिटली मानवविरहित होईल. तिथला हायवे सुद्धा आपण शिफ्ट करतोय. त्यामुळे ही जी अतिरिक्त 4 गावं जी बुडणार नाही आहेत, त्यांची जी 324 हेक्टर जमीन अतिरिक्त उपलब्ध होणार आहे, या 324 हेक्टर जमिनीवर, म्हणजे 324 म्हणजे साधारण 800 ते 900 एकर जमीन जी आहे ती उपलब्ध होणार आहे. त्याच्यावरती ही जी झाडं आहेत ही सगळीच्या सगळी ट्रान्सप्लांट करणार आहे. आणि आत्ता 2000 MLDचं साहेब सांगतायत, तर तिकडे सुद्धा जी झाडं होती
त्यातली 438 झाडं आपण ट्रान्सप्लांट केली. 100% त्याचा सक्सेस रेट आपल्याला अचीव झालेला आहे. आणि याशिवाय बाकीची जी झाडं होती तर त्यासाठी आपण तानसाच्या पायथ्याशी 10,000 झाडं लावली आहेत. 17,000 टोटल लावायचे, 10,000 आपल्याला आत्ता पण लावलेली दिसू शकतात. तर आपण इकॉलॉजीचा बॅलन्स आणि विकास हे दोन्ही एकत्र साधण्याचा प्रयत्न करतोय. पाणी ही गरज आहे, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. गारगाई धरण फक्त या डोंगराच्या पलीकडे आहे, हे मध्ये जे डोंगर आहे आणि टनेलनी याच धरणात पाणी येणार आहे आणि इथून पुढे सप्लाय होणार आहे. अख्खी पुढची सिस्टम आपली रेडी आहे, त्यामुळे ती सिस्टम सुद्धा वापरात येईल. मग तिथं खड्डा घेऊन आम्ही ते लिकेज अटेंड करतो. पण आजकाल कॉन्क्रीट रोड झाल्यामुळे ते फार डिफिकल्ट झालं आहे अंडरग्राऊंड लिकेज शोधणं. त्यासाठी आम्हाला CCTV कॅमेऱ्याची एखाद्या ठिकाणी खड्डा घेतो, वॉटरमॅनला कट घेतो आणि त्यात CCTV कॅमेरा, क्रॉलर कॅमेरा असतो, तो पास करतो. तो असं साधारणतः 100-1 मीटर बोथ साईडला ट्रॅव्हल करून तिथला रिअल पिक्चर स्क्रीनवर वापरतो. तर त्यामध्ये काही लिकेज आणि कंटॅमिनेशन होत असेल तर ते दिसतो आणि ते डिस्टन्स पण सांगतो की या लोकेशनपासून किती अंतरावर ते पॉईंट आहे. तर मग त्या तिथं खड्डा घेऊन आम्ही ते रेक्टिफाय करतो. अशा पद्धतीने लिकेजेस अटेंड केले. तर थोडक्यात लिकेजेस असं अनअटेंडेड फार कमी राहतात आणि त्यामुळे ना लिकेजचं प्रमाण आहे ना आता वरच्यावर कमी होत चाललेलं आहे. पूर्वी आमच्याकडे एजन्सी नसायच्या, तातडीनं होऊ शकायचे नाही, त्यामुळं आम्ही त्या आता एजन्सी नेमल्यामुळे ते प्रायोरिटी रिपेअर होणं सुरू झालं. साधारणतः लिकेजचं प्रमाण आहे ते पूर्ण मुंबईचा जो सप्लाय आहे त्याच्यात साधारणतः एक 800 MLDचं लिकेज पर्सेंटेज म्हणलं तर ते साधारणतः एक 17-18% जाईल. बाकीचे नॉन रेव्हेन्यू वॉटरफ्रंट वाटर त्याचं प्रमाण रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक यांच्या माध्यमातून गाळ सर्वेक्षण करून घेतलेलं आहे धरणांचं. म्हणजे मोडकसागर, तानसा, मिडल वैतरणा आणि तुलसी विहार हे महापालिकेच्या अखत्यारीचे 5 धरणांचं आपण सर्वेक्षण करून घेतलं. त्या सर्वेक्षणानुसार तानसा डॅम जवळपास 130 वर्ष जुना आहे. यामध्ये एकूण सिल्टेशन लेस दॅन 15% आढळलं, 15% कमी आढळलं. आणि या बाबतीत मेरीनं रिमार्क दिला आहे की यामुळे तुमचं जे काही युजफुल स्टोरेज तो काही अफेक्ट झालेलं नाही आहे. तसंच मोडकसागर आणि मिडल वैतरणा, मोडकसागरलाही साधारणतः 8% आणि मिडल वैतरणाला ते तर नवीन डॅम आहे, फक्त 10 वर्ष जुना आहे, 2-3%च सिल्टेशन झालेलं आहे. त्यामुळं आपलं जे काही युजफुल स्टोरेज असतं ते अजून अफेक्ट झालेलं नाही आहे. दुसरं याची जी डिसिल्टिंग करायची किंवा गाळ काढायचा त्याची मेथोडॉलॉजी ज्ञात नाही आहे. या बाबतीत आम्ही मेरीला मार्गदर्शन मागवलं की कशा पद्धतीनं हे गाळ काढण्यात आलं. कारण त्यांच्याकडे इरिगेशन डिपार्टमेंटचे भरपूर धरण येतात ऑल ओव्हर महाराष्ट्रात. तर त्यांच्याकडून आम्हाला असं माहिती मिळाली की आजपर्यंत आम्ही पण असं काही मेजर डिसिल्टिंग केलं नाही मोठ्या डॅमचं. जे काही गावाकडे छोटी छोटी बंधारे असतात ते पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळ्यामध्ये काय होतं सगळे ड्राय होतात आणि मग गावातले शेतकरी JCB पोकलेन लावून डंपर लावून त्यातला गाळ काढून घेऊन जातात. तर मुंबई महापालिकेचे धरणं असे की आपल्याला अगदी पाऊस पडेपर्यंत थेंब वापरायचा असतो मुंबईकरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी. पाणी डिवॉटर केल्याशिवाय प्रॉपर डिसिल्टिंग होणं मुश्किल आहे, म्हणजे जी काही मेथोडॉलॉजी आपल्याला माहिती. त्यामुळं त्यांना गायडन्स मागितलं तर त्यांनी म्हटले आम्ही पण आतापर्यंत केलेलं नाही आहे. आम्ही हे मॅटर सेंट्रल वॉटर CWC यांना रेफर केलेलं आहे. त्यांची रिमार्क आल्यानंतर तुम्हाला कळवू. आमच्यातर्फे पण आम्ही CWCला करस्पॉन्डन्स केला आहे की काही मेथोडॉलॉजी असेल तर आम्हाला कळवू. अद्याप ती पण अप्राप्त आहे. त्यांनी काही कळवलं
इंग्रजी किंवा इतर काही मार्गाने काही करता येत असेल तर आपण ती कारवाई करू शकतो. पण होताच तरी तेवढी आवश्यकता नाही आहे, कारण आपला युजफुल स्टॉक जो आहे तो कमी झालेला आहे. दुसरं, डॅम डिझाईन करताना त्याची जी लाईफ ठरते ना, ते डेड स्टॉक असतं जे वापरात नसतो, ते लिटरली सिटिंगसाठीच असतो. तर तो डेड स्टॉक पण अजून धरलेला नाही आहे, त्यामुळे आजच्या घडीला तशी गरज नाही आहे असं आमचं ऑब्झर्वेशन आहे. पाणी गळती दोन प्रकारची आहे, एक तर फिजिबल लिकेजेस आणि काही अंडरग्राऊंड लिकेजेस. फिजिबल लिकेजेस मेन ट्रंक मेन आहेत किंवा प्रायमरी नेटवर्क, सेकंडरी नेटवर्क, हे सगळे अबव ग्राउंड आहे. ते एवढं प्रेशर असते त्याच्यात साधारणतः 80 ते 100 पाऊंड, की तिथं ते गळती म्हणजे झाकल्याच जाऊ शकत नाही आणि फार रिअरली होतात हे लिकेजेस खरे होतात ते टर्शियरी नेटवर्क म्हणजे अंडरग्राऊंड पाईपलाईन्स आहेत आणि सिटी एरियात जे काही फिजिबल लिकेजेस आहेत ते आयदर पब्लिककडून कंप्लेन येतात किंवा आमचा इन्स्पेक्टिंग स्टाफ डिटेक्ट करतो आणि तातडीनं ते हाती घेतल्या जातात. तुम्हाला मगाशीच सांगितलं की वार्डावार्डात आम्ही WDAP एजन्सी नेमलेल्या आहे, तातडीनं आम्ही ते लिकेज घेतो. फक्त काही अंडरग्राऊंड असेल तर ते डिटेक्ट कसं होतं की एखाद्या एरियाला किंवा पॉकेटला शॉर्ट सप्लाय होतो. मग आम्ही प्रेशर्स चेक करतो. प्रेशर नॉर्मल समजा एखाद्या ठिकाणचं 20 पाऊंड असते नॉर्मली, तिथं 10 पाऊंडावर आलं याचा अर्थ काहीतरी अंडरग्राऊंड लिकेज आहे असं आमचं ऑब्झर्वेशन असतं. मग आम्ही ते डिटेक्ट करतो. त्यासाठी LD सेक्शन आहे, लीक डिटेक्शन.